गोंदिया में जंगली हाथियों का कहर जारी है। खेत उजड़ रहे हैं, किसान परेशान हैं और अब इस मुद्दे पर सियासत भी तेज हो गई है। महाराष्ट्र के गोंदिया जिले में जंगली हाथियों के झुंड ने किसानों की मुश्किलें बढ़ा दी है। अर्जुनी मोरगांव तालुका के गोठनगांव वन क्षेत्र के वड़ेगांव और बंधिया इलाके में 11 मार्च से सक्रिय हाथियों के झुंड ने फसलों को भारी नुकसान पहुंचाया है। जानकारी के मुताबिक हाथियों ने खेतों में घुसकर धान, मक्का और मिर्च जैसी फसलों को बुरी तरह नष्ट कर दिया है, जिससे कई किसानों को भारी आर्थिक नुकसान उठाना पड़ रहा है। लगातार हो रहे नुकसान से इलाकों के किसानों में डर और गुस्से का माहौल है। इस मुद्दे को लेकर कांग्रेस विधायक नाना पटोले ने विधानसभा में आवाज उठाई। उन्होंने मांग की कि हाथियों को वापस भेजने के लिए छत्तीसगढ़ सरकार से समन्वय किया जाए और प्रभावित किसानों को विशेष राहत के तहत मुआवजा दिया जाए। मी तुम्हाला सांगतो की हे जे आलेले आहेत ते वाया ओडिसा आलेले आहेत। ओडिसा छत्तीसगड असं होऊन आलेले त्या छत्तीसगड सरकारने काय केलं की त्यांचा जो मार्ग, कारण हत्ती ज्या मार्गाने येतात त्याच मार्गाने वापस जातात, ते काही दुसरीकडून जात नाही। तर छत्तीसगड सरकारने त्या ठिकाणी मोठं नाली खोदली तिथं, जेणेकरून हत्ती तिकडे पास होत नाही आणि म्हणून ते हत्ती ते गडचिरोली जिल्ह्यातच राहतात, ते आमचं बॉर्डर आहे। त्याच्यामुळे छत्तीसगड सरकारला, कारण की योगायोगानं तुमचं सरकार तिकडे आहे, ते हत्ती तिकडे पास होण्यासाठी आपण त्या समजा राज्याशी संबंध केला आणि ते हत्ती जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला, तर ते हत्ती आपल्या इथं नाही तर ते मुक्काम आहेत गडचिरोली जिल्ह्यात। गडचिरोलीतून मग गोंदियात येतात, भंडाऱ्यात येतात आणि आता ते पुढच्या काळात नागपूरला पण जातील मुख्यमंत्र्यांच्या गावाला। त्यामुळे त्या हत्यांचं ते आणि इतकं खतरनाक असं ते वाघ परवडला पण हत्ती परवडले नाही। आता 32 संख्या झाली, त्यांची संख्या वाढत चाललेली आहे। हे आले त्यावेळेस 26 होते, आता 3 वर्षात हे 32 झाले। त्यामुळे यांचं वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे आणि जितका यांचं झुंड वाढेल तेवढंच मानव जातीला आणि सगळ्या पिकावर त्याचा मोठे परिणाम होतील आणि म्हणून त्याच्यावर गमतीचा विषय नाही। जसं कर्नाटकाची हत्ती आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्रासदायक होते, तसंच आता इकडे आपल्याकडे प्रॉब्लेम तो झालेला आहे आणि म्हणून याची उपाययोजना झाली पाहिजे। आणि जे पिकाचं नुकसान झालेलं आमच्या मस्तान साहेबांनी सांगितलं, आमच्याही भागात झालं, त्या जे काही आपण 5,000 रुपये 10,000 रुपये ते मक्याची शेती आता आपल्याला माहितीसाठी सांगतो की त्याला एका एकराला 50,000 रुपये लागतात, ठीक आहे, त्या शेतीला, आणि त्याचं सगळं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे त्या नुकसान भरपाईचं आपण भरपाई करावी, विशेष बाब म्हणून। वहीं वन मंत्री गणेश नाइक ने सदन में जवाब देते हुए कहा कि हाथियों के लिए सुरक्षित मार्ग बनाने के लिए छत्तीसगढ़ सरकार से बातचीत की जाएगी। हालांकि उन्होंने ये भी साफ किया कि किसानों को सरसकट मुआवजा देना संभव नहीं है। वन मंत्री ने आगे बताया कि नुकसान का आकलन करने के लिए वन विभाग को पंचनामा करने के निर्देश दिए गए हैं, जिसके आधार पर आगे की कार्रवाई की जाएगी। या ठिकाणी सन्माननीय नानासाहेब पटोले यांनी छत्तीसगडमधून आलेल्या हत्तीचा विषय काढला। सुरुवातीला 26 होते, आता ते 32 पर्यंत गेलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की छत्तीसगडच्या वन विभागाने त्या ठिकाणी चर काढल्यामुळे त्यांचा परतीचा मार्ग तिथे तुटलेला आहे। निश्चितपणे वन विभागाच्या आपल्या अधिकाऱ्यांमार्फत छत्तीसगडच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून त्यांचा परतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी निश्चितपणे सूचित केलं जाईल आणि जर तिथून मग तो आंध्र प्रदेशमध्ये त्या ठिकाणी पाठवण्याचा सुद्धा कसा विचारता आंध्रच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलणे केले जातील। आता या ठिकाणी जी नुकसान भरपाई झालेली आहे की रामदास मसराम यांच्या मतदारसंघामध्ये हत्तीने नुकसान केलं, नानाभाऊ पाटोले यांच्या मतदारसंघामध्ये केलं। मी खात्याला सूचित केलेलं आहे की एकूण शेतकऱ्यांच्या सगळ्या ह्या अडचणी लक्षात घेता कर्जबाजारी झालेला शेतकरी अनेक कर्जामध्ये अधिक जाऊ नये म्हणून त्या केस टू केस त्या ठिकाणी पंचनामे करून त्यांना मदत करण्यासाठी सरसकट नाही करता येणार। कशाला काय खोटं बोलायचं का नाही बोलायचं, आपल्याला केस टू केस ज्या परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे फार फायदा होईल असं नाही, परंतु त्यांचं नुकसान जे झालेलं आहे ते भरून निघेल अशा प्रकारची भूमिका मी घ्यायला सांगितली। फिलहाल हाथियों के बढ़ते हमलों और मुआवजे को लेकर गोंदिया में स्थिति गंभीर बनी हुई है और अब सभी की नजरें प्रशासन की अगली कार्रवाई पर टिकी है। अर्जुनी मोरगांव गोंदिया से न्यूज़ फर्स्ट के लिए चेतन समृद्ध की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास।
अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।